नमस्कार, मी योगेश माने. NDTV मराठीच्या प्रपंचामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागात चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत माझे सहकारी माणिक मुंडे, सागर जोशी, विनोद तळेकर आणि सागर कुलकर्णी. आज आपण चर्चा करणार आहोत दसरा मेळाव्यांच्या राजकीय परंपरेवरती. असं म्हणण्याचं कारण असं आहे कारण ह्या मेळाव्यांमधून लोक जे समर्थक आहेत नेत्यांकडून विचारांचं सोनं लुटायला येतात. पण यावेळी चर्चा जी आहे ते ह्या दसरा मेळाव्यातल्या विचारांच्या सोन्यापेक्षा जी चिखलफेक झाली त्याची. सागर, बरोबर आहे. अर्थातच म्हणजे पहिला मुद्दा जर बघायचा झाला तर दसरा मेळाव्याच्या सुरुवातीला अर्थात ठाकरेंचा आणि शिवसेनेचा अर्थात शिंदेंचा दसरा मेळावा रात्री झाला. मात्र तत्पूर्वी जो सकाळी दसरा मेळावे जे आपण पाहिले आहेत की पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आणि मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा, भगवान भक्तीगड आणि नारायणगडावरचा, या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये वेगळं काहीच हाती लागलेलं नाही आहे. म्हणजे फक्त आणि फक्त ओबीसी विरुद्ध मराठा आणि आरक्षणाचा मुद्दा यावरच हे दोन्ही दसरा मेळावे एकमेकांसोबत भिडले असं म्हणायला हरकत नाही. कारण पंकजा मुंडे यांनी जातीपातीचा राक्षस मारायला हवा, मुळात तो अजेंडा तोच होता ना. अर्थ राजकीय म्हणजे ते नाही, पण दसरा मेळावा म्हणजे जसं विचारांचं सोनं लुटलं जावं किंवा जातं म्हणून लोकांना बोलावलं जातं. मात्र इथे मात्र काही कालावधीत विचारांचं सोनं कधीच विकून गेलेलं लोखंड झालं असं आहे. सगळ्यांना स्वतःचे राजकीय अजेंडे करायचे असं मला वाटतं. अर्थात याचा वापरच फक्त राजकीय भाष्य करण्यासाठी केला जात आहे. बरोबर. त्याच्यात दुसरा पार्ट जो आहे ना, की सागर जसं म्हणाला की राजकीय गणित होती त्याच्यात, पण ती पण डिलिव्हर होताना दिसत नाहीत ना. समजा पंकजा मुंडेंचा आणि धनंजय मुंडेंचं त्यांचा काहीतरी राजकीय समीकरण त्यांना जुळवायचं आहे किंवा काहीतरी राजकीय स्वार्थ त्याच्यातनं आपल्याला साध्य करायचा आहे किंवा गोल साध्य करायचा आहे, तर तो तरी तुम्हाला होतोय का? म्हणजे तुम्ही तिथे येताय, भाषण देताय आणि भाषण झाल्याच्या नंतर निघून जात आहे. तुमचं अर्ध भाषण तर आरे कार्य करण्यामध्येच जातं कार्यकर्त्यांना, आणि अतिशय खराब भाषा, अतिशय खराब टोन. म्हणजे आपल्याला ऐकायला आलेली लोक आणि टीव्हीवर आपल्याला ऐकणारी लोक हे अतिशय मूर्ख आहेत आणि त्यांना अशाच भाषेत बोललं जाऊ शकतं. अशा टाईपचा काहीतरी समज त्यांनी करून घेतलेला दिसतोय आणि तो दोन्हीकडे आहे. म्हणजे तो पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये पण दिसला आणि तो मला जरांगेंच्या ह्याच्यातही दिसला. म्हणजे जरांगेचं त्यातल्या त्यात थोडंसं अजून मी म्हणेन की त्यांनी सेकंड हाफ जो आहे जिथून तो दुष्काळावर बोलायला लागले, तर तिथं जरांगेंचा काहीतरी अजेंडा वाटला की हा माणूस थोडासा तरी टू द पॉइंटवर आला, काहीतरी नवीन. अदरवाईज बाकी काय होतं. जर आपण पंकजा मुंडे किंवा मुंडे परिवार आहे, बहीण भावांचा जर मेळावा अनालिसिस केला सगळ्यांनी, तर की म्हणलं की बाबा नाही त्यांना ते डिलिव्हर करायचं आहे. धनंजय मुंडेंना जे डिलिव्हरी करायचं आहे त्यांनी ते केलंय. माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर मीडिया ट्रोल झाला, मला सगळं काही माझ्या निर्दोष मला मिळालं असं क्लिअर त्यांनी सांगितलं, पण तरीही माझ्यावर अन्याय होता. म्हणजे त्यांना जे सांगायचं त्यांच्या प्लॅटफॉर्मला ते सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वारंवार सांगत होते की बाबा, कारण की आपणास सगळ्यांना माहिती आहे की धनंजय मुंडे हे गेल्या काही कालावधीमध्ये अजितदादांच्या पार्टीत ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला, म्हणजे शरद पवारांच्या पार्टीत, अर्थात अजितदादांच्या मदतीने, त्यावेळेसपासून त्यांचं मराठा वोट बँक हा कॅल्क्युलेटिव्ह राहिलेला आहे. आणि ते धरून ते विचार करून त्यांनी डिलिव्हर केला नाहीये ना की तुमच्यावर अन्याय झालाय सांगण्याचं ते व्यासपीठ नाही. तुम्ही आलाय तिथे लोकांना काहीतरी दिशा द्यायला, समाजाला तुमची दिशा जो अजेंडा आहे तो मला वाटतं की त्यांनी सेट केला तिथे की बाबा माझ्यावर अन्याय झालेला आहे. आता तुम्ही, मी एक साधा आमदार आहे, मंत्री तर पंकजा मुंडेचे म्हणून त्यांनी सगळं त्यांच्या अंगावर ढकलून दिलं. जे काही मदत करायची ते पंकजा मुंडे करतील. माझा असा मुद्दा आहे की या सगळ्याच नेत्यांनी म्हणजे जनतेला गृहीत धरलंय का, आपापल्या कार्यकर्त्यांना गृहीत धरलंय का? म्हणजे आवाहन करतात विचारांचं सोनं लुटायला या, मात्र तिथे एकमेकांवर टीका टिप्पणी होते, एकमेकांवर खालच्या भाषेत टीका केली जाते, कुठल्याही शब्दाचा वापर केला जातो. आणि लोक मात्र म्हणजे हे कार्यकर्तेच असतात जे खाली येऊन परत धिंगाणाही होतो आणि जोरदार घोषणाबाजी देखील होते. सगळ्याच मेळाव्यामध्ये विक्टिम कार्ड खेळलं गेलं, म्हणजे इन्क्लुडिंग गोपीचंद पडळकर. म्हणजे आतापर्यंत कसं आहे, दसरा मेळावा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही प्रथा सुरू केली आणि पुढच्या वर्षभराचा कार्यक्रम या माध्यमातून कार्यकर्त्यांना दिला जातो. त्याची कॉपी पुढे शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू झाला, त्यात पण बाळासाहेब पुढच्या वर्षभराचा कार्यक्रम म्हणजे एक लाईन तरी किमान द्यायचे. आताच हे पाचही जर राजकीय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय नव्हता म्हणून तेव्हा आपण बाजूला ठेवूया, अर्थात त्यात राजकीय भाष्य त्यांनी बऱ्यापैकी केलं. पण या पाचही दसरा मेळाव्यांमध्ये कोणतंही राजकीय कार्यक्रम कार्यकर्त्यांना देण्यात आला नाही. प्रत्येकाने विक्टिम कार्ड खेळलं. म्हणजे पंकजा मुंडे आणि म्हणजे मुंडे बंधू भगिनी दोघांनी विक्टिम कार्ड खेळलं की आपल्यावर कसा अन्याय झालेला आहे. उद्धव ठाकरेंनी विक्टिम कार्ड खेळलं, आपला पक्ष कसा संपवण्यासाठी एक मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिंदेंनी सुद्धा विक्टिम कार्ड खेळलं. त्यांचं असं म्हणणं होतं की मी इतका काम करतोय तरी सुद्धा माझ्यावर हा आरोप प्रत्यारोपाचा सगळा सामना होतोय. जरांगे पाटलांनी विक्टिम कार्ड खेळलं की पूर्ण यंत्रणा कशी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. आणि गोपीचंद पडळकरांनी विक्टिम कार्ड खेळलं की आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक प्रस्थापितांच्या विरोधातला त्यांनी लढ्याचा सुतोवाच केलेला आहे. या सगळ्यामध्ये जर बघितलं तर
आपला मेसेज कन्व्हे करण्यात कुठेतरी थोडेसे जरांगे पाटील बऱ्यापैकी यशस्वी झाले असं Second म्हणता half मध्ये, येईल. second half. तेही सेकंड आपलं जसं माणिकने सांगितलं. आणि दुसरं म्हणजे शिंदेच्या दसरा मेळाव्याकडे बघितलं तर शिंदेंनी स्वतःच्या अजेंड्यापेक्षा भाजपचा अजेंडा कसा रेटता येईल यावर त्यांचा अधिक भर होता. म्हणजे मोदींनी कसं 46,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले किंवा मोदींचं राज्याकडे लक्ष आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात त्यांनी काही खुलासे केले. अर्थात ही गरज नाही आहे ना. शिंदेंनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं पाहिजे. फार फार तर त्यांच्याकडनं अपेक्षा काय किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा काय. शिंदेचा मेळावा हा उत्तर मेळावा हा, होऊन म्हणजे जातो. म्हणजे आणि ठाकरे बरं काहीतरी म्हणजे timing बोलतात. तसंच चालू आहे. ठाकरेंना आधी ते बोलू देतात आणि ठाकरेंचं भाषण पूर्ण झालं किंवा अर्ध झाल्याच्या नंतर त्याच्यातलं जे काही त्यांनी टीका केलेली असते भाजपवर, त्याला उत्तर देतात. भाजपवर टीका केलेली असते, त्याच्यासाठी मग ते एक उत्तर मेळावा घेतात आणि मग ते एक एक प्रश्न घेऊन की हा हे असं आहे तर मग हे तसं आहे, हे तसं आहे, हे तसं आहे. म्हणजे दिसतं असं ना की शिंदे हे शिवसेनेचे कमी आणि भाजपचेच जास्त वाटतात. म्हणजे भाजपचा प्रदेशाध्यक्ष आता जे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले असतील किंवा मुंबईचा जो कोणी प्रदेशाध्यक्ष असेल तर हे ठाकरेबद्दल किंवा ती भाषा वापरत नाहीत, त्या टोनमध्ये जात नाहीत, तसे उत्तर देत नाहीत. शिंदे मात्र असे आहेत की ते पक्के भाजपचा माणूस झालेले तर तशा पद्धतीने साहजिक उत्तर आहे. याचं देतात. कारण मला असं वाटतं की मुळात तसं लाईनचं कारण आहे की शिवसेना दरवेळेस एकनाथ शिंदेना टार्गेट उद्धव ठाकरेच करतात. उभाटच त्यांना गद्दार म्हणून उल्लेख करते. तर त्यांचं टार्गेट सिंपल आहे आणि वर दिल्लीलाही त्यांना दाखवायचं आहे की उद्धव ठाकरे हे माझे सगळ्यात टार्गेट आहे. नाही, हे त्यामुळे झालं, कदाचित पण ते बोलत त्यांनी असावे. कालच्या मेळाव्यामध्ये त्यांनी का- कार्यकर्त्यांना लाईन देणं अपेक्षित होतं पदाधिकाऱ्यांना की येणाऱ्या नाही, निवडणूक आणि आहेत, जो 2 विनोद वर्षभर म्हणतो ते विनोदच्या एका निवडणुकांचा मतावर मी वर्ष जाणार सहमत आहे आहे. की एक म्हणजे दुसरं की पंतप्रधानांनी काय केलं तर ऑब्व्हियसली ते सांगणारच ना, कारण की ते वरच्या केंद्र सरकारमधले अलायन्स आहेत त्यांचं नाही, पार्ट आहे. सांगायला- दुसरी गोष्ट की राज्य सरकारमध्ये जे काही गोष्टी करतात त्याच्यावर साहजिक आहे, तुम्ही नाही, शिंदे काय बोलणार आहे. तुम्हाला अजिबात काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं. आणि- नाही, एक मुळात देश- एक- या मेळाव्यात ते अपेक्षित नव्हतं नाही, ना. नाही, देशाचे तुम्ही पंतप्रधान इतरांना पत्रकार परिषद आहेत. घेऊन सांगा ना, देशाचे तुमच्या पालिकेचा पंतप्रधान मेळावा आहे तो. आहेत. देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, दुसरे एक उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे आणि दोन प्रचाराची मोठी यंत्रणा आहे मोठी त्यांच्याकडे. यंत्रणा आहे. शिंदेच्या पक्षाचं सांगत राहावं, शिंदेचं बोलावं. तुम्हाला गेल्या 2-4 नाही, त्यांनी वर्षामध्ये उबाटावर शिंदे बोलले ना. निघाले उबाटावर असं त्यांनी कधी टीका अजेंडा केली. नसतो की असं असं नाही काहीतरी की सांगत टीका गेलेले आहेत. टीकेला उत्तर त्यांनी टीकेने दिलं, पण त्यांनी पक्षाला म्हणून काहीच कार्यक्रम दिला नाही. म्हणजे विचारांचं सोनच दिलं नाही. नाही, मग कार्यकर्ते नाही, अशोक ठाकरे गेले. कुठे असं माझं दिलं? असं म्हणणं की उद्धवजी ठाकरेंनी कुठे दिलं असं विचारांचं सोनं? नाही तरी देखील आपण कालच्या जर दसरा दाबलं- मेळाव्यामध्ये शिंदेनी हुशारी केली. एक लक्षात घ्या मुद्दा, अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार आहे. शिंदेनी काय सांगितलं की पूरग्रस्त भागातील आमच्या कार्यकर्त्यांनी तिथेच थांबावं. आता हे जास्ती तुम्ही सागर सर तुम्ही चांगलं सांगू शकाल की दसरा मेळावा म्हणजे शक्ती प्रदर्शन हे आजवरचं उदाहरण आहे. गर्दी. यावेळी गर्दी नव्हती. म्हणजे मी आवर्जून सांगतो की यावेळेस तुम्ही सांगू शकाल अधिक दोन्ही हुशार आहे. साईडला दोन्ही अपेक्षित साईडला गर्दी तेवढी नव्हती. गर्दी नव्हती. तर शिंदेनी ती हुशारी केली. उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थावर देखील पाऊसही होता आणि गर्दी नव्हती मुळात. तर ते शक्ती प्रदर्शन आता होणं शक्य नाहीये. म्हणजे नेत्यांनी जनतेला गृहीत धरू नये हा संदेश त्या गर्दी नसण्यातून समोर आलेला आहे का, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, शिंदेनी हुशारी केली की तो मेळावा म्हणजे रिकाम्या मैदानावर न घेताना आतमध्ये नाही, गेला. मला वाटतं की त्याच्यामध्ये मला- ठाकरेंनी जो निर्णय मी घेतला ना, काय अपेक्षित करत होतो म्हणजे शिंदेच्या मेळाव्यापासून पण आणि ठाकरेंच्यापासून तुमच्याकडे मुंबईची सर्वात मोठी निवडणूक एवढ्या वर्षाच्या नंतर येते आलेली आहे. तुमच्या दोन्ही पक्ष तुम्ही ज्याही पार्टी स्वतःचे दोन्ही शिवसेना असल्या तरी सुद्धा तुमचा अजेंडा थोडंसं लाईन अप त्याच्या संदर्भात काय केलं जाणार आहे, काय महापालिकेची निवडणूक होईल ते कधीतरी तुम्ही सुरू कराल की नाही कराल का सगळ्या गोष्टी अशाच काहीतरी फापट पसारा इकडं तिकडं काहीतरी पानसट बोलत राहायचं आणि एक तासभर एक रटाळवानं अतिशय म्हणजे कंटाळा येईल आता त्या भाषणाचा की अरे बस करा असे सांगण्याची लोक येऊन सांगण्याची वेळ येते तिथपर्यंत ते प्रचाराचा भाषण नाही, करतात. फडणवीस बोललेच ना, नाही, माझे नाही. 1000 रुपये वाचवले उद्धव ठाकरेंनी. फडणवीस नाही, नाही, बोललेच पण त्यावर. मी या दोन्ही म्हणजे दोन्ही सेनेच्या एक उबाटा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेना या पूर्ण अनालिसिस मध्ये मॅन ऑफ द मॅच अपेक्षित होतं एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे. पण ऍक्च्युअल मॅच गाजवली रामदास कदम आणि इकडे गुलाबराव पाटलांनी शिंदे यांच्याकडे आणि इकडे संजय राऊत साहेबांनी. म्हणजे जर पाहिलं तर त्यांचे जे सेकंड फळीतले प्लेयर आहेत मेन त्यांनी सगळ्यात जास्त मैदान गाजवलं. जे अपेक्षित होतं आपण तुम्ही जे म्हणलं की बाबा एकनाथ शिंदेचं जे अपेक्षित आहे मुंबई किंवा MMR रिजनसाठीचं ते तर तितकंसं झालं नाही वस्तुस्थिती. पण सगळ्यात जास्त अपेक्षाभंग झाला असं माझं व्यक्तिगत मत. आणि मी शिवाजी पार्कची सभा पाहिली तर उद्धव ठाकरे यांचं भाषण याचं कारण काय होतं की मुंबई महापालिकेसाठी त्यांचं सगळ्यात जास्त जीव की प्राण आहे आता. सगळ्यात मोठं पुढचं त्यांचं राजकीय टार्गेट आहे मुंबई महापालिका. तरीही मुंबई महापालिकेसाठी एक अजेंडा सेट करणं हे अपेक्षित होतं. म्हणजे खरं तर कार्यकर्त्यांना टाळ्या सुद्धा पडू शकल्या नाही हा थोडा भाषणांवरती. अधिक एलॅबोरेट करता येईल. म्हणजे माणिकच्या बोलण्यातनं पण तो मुद्दा आला, तुझ्याही बोलण्यातनं आला. मुद्दा असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबद्दल उत्सुकता होती.
SIR म्हणजे बिहारमध्ये मतचोरी आणि या सगळ्या आरोपानंतर एक मोठा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या हाती होता. उद्धव ठाकरेंनी त्या मुद्द्याला हातच लावला नाही. सोनम वांगचूक हा काय उद्धव ठाकरेंच्या अजेंड्यावरचा विषय नाहीये. संघाला मुस्लिम अनुनय करतात म्हणून प्रश्न विचारणं हा काय त्यांच्या अजेंड्यावरचा विषय नाही. आता अजेंडा काय होता आणि किंवा उत्सुकता काय होती किंवा कार्यकर्त्यांना काय अपेक्षित होतं की राज ठाकरेंबरोबर आपल्या युतीचं काय होणार आहे. त्याच्यावर मोघम त्यांनी 1, 2 ते 3 ओळीमध्ये तो विषय संपवला. एकत्र येणार 5 जूनला आम्ही काय केलं? मुळात उद्धव ठाकरेंनी एक मोठी संधी वाया घालवली. एक टोन सेट करता आला असता त्यांना पूर्णतः प्रचार यंत्रणेचा. पुढच्या आता 1-1.5 महिन्यानंतर म्हणजे दिवाळी संपल्यानंतर लगेचच आपण त्या मोडमध्ये जाऊ. त्याच्या आधीच जर त्यांनी काही मुद्द्यांवर आणि सगळ्यात उत्तम मुद्दा त्यांच्याकडे होता तो म्हणजे मतचोरीचा. त्यांच्याकडे तो मुद्दा उचलण्यासाठी वाव पण होता आणि त्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा एक कार्यक्रम त्यानिमित्तानं देता आला असता की मतचोरी होऊ नये किंवा मतं डिलीट होऊ नये, आपली वोट बँक कमी होऊ नये किंवा अशा पद्धतीने जर डाव रचला जात असेल तर त्यात नीट तुम्ही काटेकोर लक्ष घातलं पाहिजे. त्याला एक नीट कार्यक्रम त्यांनी दिला असता तर तो एक होता. राज ठाकरेंबरोबरच्या युतीचा होता. उद्धव ठाकरेंनी ही संधी वाया घालवली. मला वाटतं की त्यांनी नारळ फोडला पाहिजे होता आणि जसं विनोद म्हणला तसं लोकांना सांगितलं पाहिजे होतं की तुम्ही याच्यावरती बारकाईने लक्ष द्या, डोळ्यात तेल घाला आणि मतं आपली डिलीट होणार नाही आपली वोट बँक, हे करणं अपेक्षित होतं. मात्र ते त्यांनी केलं नाही. कदाचित भाजपची जी लाईन आहे की अशी काही मतचोरी होत नाही ती मान्य केली उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं असेल की नाही ही काँग्रेसवाल्यांची लाईन आहे आणि ती आम्ही काही घेणार नाही. उलट आम्ही एक बीजेपीची जी लाईन आहे जे काही चाललेलं असेल त्याच्यावर ऍटलिस्ट मग आपण अगेन्स्ट जाऊ नये, कमीत कमी बोलतोच आहोत तर तसंच राहून जाईल. नाही पण आता काय अपेक्षित होतं की एका साईडला एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये तुम्ही प्रश्नचिन्ह अनेक उपस्थित केले, रस्त्यांसारखं सिमेंटचे रस्ते केले त्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं. मुंबई महापालिकेची FD तोडली तुम्ही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च पैसे करताय, टेंडरवर मोठमोठे प्रश्न उपस्थित केले की त्याच्या रकमा ह्या जास्त आहेत आणि जास्त रकमेवरचे कामं दिली गेली. हे मुद्दे तुम्ही मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंसारख्या नेत्यांकडून अपेक्षित होते. नाही मला असं वाटतं की बरं का की कालचं ऐकत असताना म्हणजे तू आता जसं म्हणतोय ना तसंच आहे ते की जसं विधानसभेला एक मुद्दा होता मराठा आरक्षणाचा सगळा, तर ते एक विषय होता की आपण या विषयावर निवडणूक लढवू. विधानसभेला एक लाडकी बहीणचा विषय सत्ताधाऱ्यांनी आणला, त्याच्यावर त्यांनी ती निवडणूक लढवली, त्याच्यात विरोधी पक्षवाले कमी पडले. अजूनही मला असं वाटतं की उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस किंवा शरद पवार गट हे स्ट्रगल करतोय की येणारी जी निवडणूक आहे कुठल्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेची निवडणूक आपण कुठल्या मुद्द्यावर लढवावी, म्हणजे हिंदुत्वावर लढवावी, लाडक्या बहीणवर लढवावी किंवा आणखी कुठल्या मराठी मुद्द्यावर लढवावी, अजूनही ते स्ट्रगल करतायत असं दिसतंय. की मुंबईकर आपल्याला मुंबई महानगरपालिका असं आहे की त्यांना असं वाटतं की एकत्र लढवायची पाळी येणार नाही, कारण राज ठाकरेंसोबत युती जाहीर झाल्यानंतर कदाचित हे दोन्ही पक्ष बाजूला होतील. एक वेळ शरद पवारांचा पक्ष त्यांच्या सोबत येईल अशी एक शक्यता आहे. हा झाला मुंबईतला मुद्दा. दुसरे 2 मेळावे अतिशय महत्वाचे होते, म्हणजे पंकजा मुंडेंनी आणि धनंजय मुंडे आणि जरांगेंचा. पंकजा मुंडेंनी आता तो टोन सोडला पाहिजे की वडिलांचं रेफरन्स देऊन त्यांनी आता बऱ्याचदा अनेक गोष्टी त्या बोलतात. आता त्यांनी स्वतःच्या कामाबद्दल किंवा आणि कसं आहे प्रत्येक वेळेला विक्टीम कार्ड खेळणं हा एक परत नकारात्मक त्याचा परिणाम होतो. आता पंकजा मुंडे काय करतात की आपल्यावर कसा अन्याय झाला किंवा अशा पद्धतीच्या किंवा धनंजय मुंडेंचाही तोच टोन होता. आता त्यांनी यापुढे जात, कारण लोकांना शेवटी कसं असतं ऑप्टिमिस्टिक नेता हवा असतो, लार्जर दॅन लाईफ नेता हवा असतो. आपलंच रडगाणं जर तुम्ही तुमच्या समर्थकांसमोर गात राहिलात तर एका काळानंतर समर्थक तुमचा त्या दृष्टीने विचार करणं सोडून देतात आणि तो आता टोन त्यांना बदलावा लागेल. हा एक मुद्दा झाला. दुसरा म्हणजे जरांगे पाटलांनी, मी असं काय म्हणतोय की थोडासा ते यशस्वी झाले, कारण जरांगे पाटलांनी गिअर चेंज केलाय. मराठा आरक्षणाच्या लढाईपासून ते आता थोडेसे शेतकरी नेते होऊ पाहत आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांनी एक सूतोवाच केलंय. कदाचित ते पुढचं त्यांचं प्लॅनिंग असेल, आपसूक बोलून गेलेत, पण ते जर त्यांना साकार करायचं असेल तर नुसत्या ह्या यंत्रणेवर होऊ शकणार नाही. त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं कार्यपद्धती निश्चित करावी लागेल. कारण आता कसं होतं मराठा समाज मोठ्या संख्येनं त्यांच्या मागे होता. पुढे जर ते शेतकरी नेते होऊ पाहत असतील तर मराठा समाज त्यांच्या मागे येईलच, पण त्याबरोबर सर्वसमावेशक शेतकरी नेता होण्यासाठी त्यांना इतरही समाज गटाचं पाठबळ लागेल आणि ते पाठबळ मिळवण्यासाठी त्यांना एक गेम प्लॅन किंवा ऍक्शन प्लॅन राजकीय मूव होती. कालचे जरांगेंनी ज्या मागण्यानंतरच्या आधीचं ज्यांचं भाषण जे होतं ना ते असंच म्हणजे नेहमीप्रमाणे टाईपचंच होतं ते, पण ओला दुष्काळ त्याच्यासाठी काय करायला हवं, म्हणजे समस्या मांडणं वेगळं. लक्षात आलं, दुष्काळाचे दौरे तर उद्धव ठाकरेंनी पण केला, दुष्काळाचा दौरा तर मुख्यमंत्र्यांनी पण केला, दुष्काळाचा दौरा उपमुख्यमंत्र्यांनी केला, पण त्याच्यात आपण बाहेर कसे पडणार आहोत याचे टू द पॉइंट अजेंडा सरकार म्हणून थोडंसं मुख्यमंत्र्यांकडनं आला. पण विरोधी पक्षातला एखादा नेता की मराठवाड्यामध्ये एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे, म्हणजे ओला दुष्काळ पडलेला आहे, तर याच्यातनं बाहेर काढायचं असेल तर तुम्ही हे करा, असा अजेंडा, अशी संधी
पंकजा मुंडेकडे पण होती आणि धनंजय मुंडेकडे पण होती, ती त्यांनी गमावली. ती एक्झॅक्टली संधी, तो कार्यक्रम, तो अजेंडा हा मनोज जरांगे पाटलांनी व्यवस्थित मांडला. म्हणजे त्याच्याबद्दल त्यांना त्या कुठल्या त्याच्यावर राबवाव्या न राबवाव्या याच्याबद्दल वाद विवाद होऊ शकतो, मतभेद असू शकतात, पण एवढं मोठं संकट आलेलं आहे तर त्या संकटाचा आपण आपल्या भाषणामध्ये, आपल्या एका मेळाव्यामध्ये आपण वापर केला पाहिजे आणि ते राबवण्याचा, म्हणजे ते मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यावर लोकांचं एक मत घेतलं पाहिजे, त्याच्यासाठीचा एक अजेंडा दिला पाहिजे. हे मांडण्यामध्ये तो माणूस सक्सेसफुल ठरला. लक्षात आलं. त्याच्यामुळे उलट माझं असं म्हणणं आहे की ते जे पहिल्यांदा ते जे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे वंजारी समाज याच्याबद्दल जे बोलत होते ते आपोआप मागं पडले. कारण समोरचा जो इश्यू होता ना तो जातीपेक्षा मोठा आहे, म्हणजे तो मातीचा इश्यू आहे, जातीपेक्षाही मातीचा इश्यू आहे. तर तो मातीसाठी त्या माणसाने ते 4 मुद्दे मांडले. तर मला खात्री आहे की ते जे भाषण होतं ना जरांगे पाटलांचं, तर ते अक्रॉस द सगळ्या जातीमध्ये ते ऐकलं गेलंय. कारण शेती प्रत्येकाच्या घरी आहे. आणि गर्दीचा पण एक मुद्दा होता. गर्दीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर जरांगे पाटलांच्या मेळाव्याला तुफान गर्दी होती. म्हणजे आपण जेव्हा ड्रोन शॉट बघितले त्यावेळेला जरांगे पाटलांनी याही स्थितीत, म्हणजे ते आजारी आहेत वगैरे त्या काळजीपोटी कदाचित लोक आले असतील, पण कसं आहे सागर, किंवा मुंबईमधले मेळावे बघायला येणं किंवा त्याच्यासाठी हजेरी लावणं ही वेगळी गोष्ट आहे. संध्याकाळचा वेळ असतो आणि दुपारच्या उन्हात, म्हणजे पंकजा मुंडेंच्याही गर्दीला त्या बाबतीत मार्क्स द्यावे लागतील की दुपारच्या उन्हात तिथे येऊन आपल्या नेत्याला ऐकणं, यासाठी एक तसा तुमचा त्याच्यावर विश्वास असावा लागतो. बरोबर. आणि त्यामुळे दोन्ही मेळावे म्हणशील तर गर्दीच्या बाबतीत एकदम तुफानी यशस्वी ठरले. आणि 5वा जो मेळावा जो थोडासा दुर्लक्षित राहतोय, गोपीचंद पडळकर यांच्या मेळाव्यातनं एक बाब स्पष्ट झालेली आहे की गोपीचंद पडळकरांना भाजपनं फ्री हँड दिलेला आहे. जरी मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली होती, पण ज्या पद्धतीनं चंद्रकांत पाटलांनी त्या मेळाव्यामध्ये गोपीचंद पडळकर यांची बाजू उचलून धरली, ती पाहता कुठे ना कुठेतरी त्यांना एक चाल दिलेली आहे, एक फ्री हँड दिलेला आहे भाजपच्या वतीनं की आता या पुढच्या काळात पडळकर हे याच पद्धतीनं बोलतील किंवा याच पद्धतीनं आपला अजेंडा पुढे रेटतील. नाही, पण हे अपेक्षित नव्हतं ना त्यांच्याकडनं. त्यांनी ज्या पद्धतीने जयंत पाटलांना हेड ऑन घेतलं, ज्या पद्धतीची भाषा वापरली, पण ते तुमच्या कार्यकर्त्यांचा त्याचा काय संबंध आहे? तुम्हाला येणाऱ्या ऐकलेल्या लोकांचा अजेंडा काय संबंध असायला आहे? अजिबात हरकत नाही. पण पडळकरांचं कधीही ऐकलं ना तर असं वाटतं की हे कधी बुमरँग होईल बीजेपीवर, त्यांच्यावरच, हे अजिबात तुम्हाला अंदाज येत नाही. कारण तो माणूस असा अनगायडेड मिसाईल सारखा वाटतो. नाही, गोपीचंद पडळकरांच्या सभेमुळे सांगलीमध्ये एक शांत निद्रिस्त झालेली भाजपा परत एकदा उफावून येते आणि खालच्या जमिनीवरचं पोलरायझेशन हे फार मायन्युटली बघावं लागणार आहे. गोपीचंद पडळकरांच्या समर्थनार्थ युथ विंग जी तयार होते ओबीसी मधली, म्हणजे फक्त धनगर समुदायापुरती नाही, या लक्षात घ्यायला हवं. याचं कारण काय आहे, जयंत पाटलांच्या समर्थनार्थ सगळे मराठा, पश्चिम महाराष्ट्रातले, विशेषतः सांगलीतले मराठा समाजाचे नेते सगळे एकत्रित आले आणि मग त्यांच्या विरोधात सगळे ओबीसी एकत्रित येत आहेत आणि ओबीसी नवीन चेहरा गोपीचंद पडळकर हा उभा राहतोय, हे नाकारता येणार नाही. गोपीचंद पडळकरांना बळ दिलंय. एकतर मुख्यमंत्री सांगतात की मी त्यांना तंबी दिली आहे, समज दिली आहे. त्याच वेळी चंद्रकांत दादा काय म्हणतायत की गोपीचंद पडळकरांनी भाषण करावं जयंत पाटलांविरोधात, पण त्याच्या आधी त्यांनी राजाराम बापूंच्या स्मारकावर जाऊन दर्शन घ्यावं आणि मग बरोबर. याच्या मागची एक लाईन पण सांगतो. याचं कारण काय, असं माझं स्वतःचं पॉलिटिकल अनालिसिस आहे की चंद्रकांत पाटलांच्या मनामध्ये कुठेतरी एक आहे की उद्या भविष्यात जर यदा कदाचित जयंत पाटलांसारखा नेता भाजपमध्ये येतो तर चंद्रकांत पाटलांची पहिल्यांदा ओळख पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर अशी होती. कोल्हापुरांचं त्यांचं अस्तित्व आता पुण्यात आलं, पण पुण्यात सुद्धा ते स्थिर स्थावर किती होतं त्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सांगलीमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांना कायम चंद्रकांत पाटलांना मराठा म्हणून एक संधी दरवेळेस मिळालेली आहे, एकतर ते अर्थात दिल्लीतल्या भाजपाच्या पक्षश्रेष्ठींच्या निकटवर्ती आहेत, याविषयी दुमत नाही आहे, पण प्लस त्यांचा पॉईंट एक मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रातनं त्यांचं असणं हे आहे. जयंत पाटलांच्या आगमनानंतर कदाचित याविषयी काहीतरी वेगळी गणितं होऊ शकतात. तर भाजपमध्ये तशी कोणी गोष्टी होऊ नये यासाठी सुद्धा कदाचित त्याच्या स्वरूपातलं एक वक्तव्य जयंत पाटलांचं केलंय. पण क्लिअर लाईन आहे, पडळकरांच्या विषयी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने मराठा समुदायाचे नेते, जे एक लक्षात घ्यायला हवे, तेही मराठा समुदायाचे नेते कोण आहेत, जे घराणेशाहीवादी. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेला मराठा समुदायाची ताकद का आली होती, तर त्यांनी प्रस्थापित घराण्यांना नाकारून सगळ्या म्हणजे केलं होतं. त्यामुळे सेम हे गणित इथे गोपीचंद पडळकर मांडून बीजेपीला असं वाटतं की आपला कोर हा ओबीसी वाला आहे, तर ओबीसीचे लीडर आणि ओबीसी हे दोन्ही आपल्याला. आणि मधल्या काळात धनगर समाजाकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखी स्थिती झाली होती बीजेपीची. कारण अण्णा डांगे ज्या वेळेला बीजेपीतनं बाहेर पडले आणि मग त्यांनी स्वतंत्रपणे राजकारण केलं, आता पुन्हा ते आले बीजेपीमध्ये, पण मधल्या काळात त्यांना असा एक वाईड स्प्रेड किंवा असा एक छत्री नेता एखाद्या समाजाचा त्यांच्याकडे, म्हणजे विशेषतः धनगर समाजाचा नव्हता. आणि ओबीसी मधला कोअर वोटर किंवा एक वोकल जो घटक आहे, समाज घटक, तो धनगर आहे, माळी धनगर. म्हणजे मधल्या काळात हाकेंनी जे म्हटलं होतं की ओबीसींचं नेतृत्व हे माळ्यांकडे आहे आणि ते आता धनगरांकडे आलं पाहिजे, अशा. तर ही एक भावना आहे आणि
कदाचित पुढची पावलं किंवा पुढचं गणित आणि विधानसभेत ते प्रूव्ह झालेलं आहे की भाजपला ओबीसी विरुद्ध मराठा हा फायदा मिळालेला फायदाच आहे, आहे. हो. त्यामुळे पण ह्याच आता बरोबर नाही, ह्या तुम्हाला- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा अजेंडा क्लिअर आहे आणि त्या दृष्टीने एक एक पावलं त्यांची पडतायत. हे पाऊल त्याचाच एक प्रयत्नांचा भाग म्हणायला लागेल. बरोबर आहे. नाही पण मला मगाशी आपण जे बोललो ना की पडळकर हे व्हायब्रंट ओबीसी नेता म्हणून सगळ्यात पॉप्युलर होत आहेत, तरुण मोठी फळी त्यांच्या पाठीशी जाते, पण त्याचवेळी ही संधी गमवत आहेत ते पंकजा मुंडे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं कारण आहे त्यांच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे असोत किंवा पंकजा मुंडे असोत, दोघांनीही ओबीसीच्या ताटातलं द्यायचं नाही कुणाला असं भाष्य केलं, पण आम्ही कुठल्या मराठा आरक्षणाला विरोधात आहे हे सुद्धा आवर्जून सांगायची वेळ आली. तर मुळात हे दुसरीकडे एका बाजूला छगन भुजबळांसारखा नेता एकतर ॲग्रेसिव्ह स्टँड घेतो जरांगेंच्या विरोधात म्हणून तो ओबीसी म्हणून पॉप्युलर होतो, दुसरीकडे गोपीचंद पडळकरांसारखा तरुण नेतृत्व सुद्धा भाजप पुढे उभं आणतं. पण ही स्पेस वास्तविकतेत पंकजा मुंडे, ज्यांना मुंडेसारखं गोपीनाथरावांचं मुंडेसारखं एक मोठं घराणं आहे, एवढं मोठं राजकीय स्पेस आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या आपणास माहित आहे की मराठवाड्यामध्ये वंजारी समुदाय हा मराठा समुदायाला तितकाच ॲग्रेसिव्हली मांडला जाणारा मोठा समुदाय आहे, तितकाच तो सदनही अनेक भागांमध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टीला पंकजा मुंडे कॅप्चर करू शकत नाहीत असं मला व्यक्तिगत वाटतं, कारण की लोकसभेच्या निवडणुकीपासून ते संभ्रम परिस्थितीत आहेत. एका बाजूला कुठे ना कुठेतरी मला तर आपण ते असं लोकसभेचं होतं म्हणून नाही, म्हणजे मला पंकजा मुंडेंचं ओव्हरऑल लिडरशिप जर अशी बघितली ना गेल्या 10 वर्षातली 15 वर्षातली, त्या जेव्हापासून राजकारणात आहेत तेव्हापासून मला असं वाटतं की त्या अजूनही या कन्फ्युजनमध्येच आहेत की आपण नेमके कुठले लीडर आहोत. म्हणजे मी फक्त गोपीनाथ मुंडेंची लेक आहे म्हणून मला पॉलिटिकली सगळे मायलेज भेटले पाहिजेत हे त्यांना डिसाईड करायचं आहे. आपण ओबीसीचे नेते आहोत तर मग ओबीसीची भूमिका तुम्हाला जेवढ्या संधी मिळाल्या, कदाचित पंकजा मुंडेंना जेवढ्या संधी मिळाल्या आणि ती होण्याची संधी त्यांच्याकडे जेवढी होती, माझ्या दृष्टीने त्यांनी ती सगळ्या गमावलेल्या आहेत. थोड्या काही प्रमाणामध्ये धनंजय मुंडेंनी ते करण्याचा प्रयत्न केला पण तो सक्सेसफुल नाही झाला, कारण की ते बऱ्याच वेळेस सत्तेच्या बाजूने राहून गेले. पण तुम्ही ज्यावेळेस विरोधी पक्षात होतात, ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीला पडलेले होतात, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अशा एका लिडरशिपची स्पेस होती, सगळ्यात मोठी स्पेस तिथं होती, ती तुम्हाला बिलकुल कॅप्चर करता आली नाही. कदाचित तुम्हाला बीजेपीमधनं त्याला अलाउड नसेल म्हणा, किंवा तुम्हाला तो चक्रव्यूह भेदता येत नाही, पॉलिटिकली तो चक्रव्यूह भेदता येत नाही, काही असो. पण हे दिसतं असं क्लॅरिटी नाही, सागर म्हणतो तसा, की तुम्हाला हे एकदा डिसाईड करायला लागेल की बाबा मी ओबीसीची लीडर आहे ना, तर मग पक्षाचं, पार्टीचं, सत्तेचं काय होतं याच्याशी मला काही घेणं नाही. म्हणजे आपण परत तिथंच येतो की छगन भुजबळांनी थ्रूआउट करिअरमध्ये 50 वर्षामध्ये की ते सत्तेतही राहिले आणि ओबीसीचे लीडरही राहिले. हे जे जुगाड त्यांना जमलं, तर ते जुगाड हे गोपीनाथ मुंडेंना पण जमलं, त्यांच्या वेळेस तर तो स्पेस पण होता. पण जे भुजबळांना जमलंय की आपण सत्तेतही आहोत आणि ओबीसीचे स्पेस पण आहोत, तो लीडर पण आहोत, तर ते मात्र पंकजा मुंडेंना होताना किंवा तसं मिळताना जमत नाही. जेव्हा की पंकजा मुंडेंचा बेस तसा बघितला तर बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे तो आपल्याला बेस जो मला वाटतं पहिल्यांदा जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते त्याच्या आधीच्या वेळेसची त्यांनी जी संघर्ष यात्रा काढली होती आणि ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे, तर ती जी लिडरशिप आहे ना, की तुम्हाला हे तर मान्यच करायला लागेल की नाही, ती एक पब्लिक बेस, लोकांचा बेस असलेली नेता आहे. पण त्यांना मला असं वाटतं की त्या आयडेंटिटी क्रायसिसमध्ये काय माहित की आपण नेमके कोण आहोत, आपल्याला काय मांडलं. त्यामध्ये पंकजा मुंडे स्वतः कमी पडतायत. म्हणजे कसं की कोरोना काळामध्ये पंकजा मुंडेंनी बीडमध्ये असणं अपेक्षित होतं, त्या मुंबईमध्ये थांबल्या आणि त्यांचा टच सुटला. म्हणजे मी बीडच्या शेजारचा आहे, बीडमधल्या लोक काय सांगतात की पंकजा मुंडेंचा टच जो होता पूर्वी, म्हणजे विरोधी पक्षात असताना आणि मंत्रिपदीच्या वेळेस त्या गेल्या, त्यावेळेस त्यांचा मतदारसंघाशी असणारा टच कमी झाला, लोकांना त्यांच्यापर्यंत जायला, म्हणजे जसं ठाकरेंबाबत बोललं जातं की मधल्या फळी पार करत जावं लागतं, तशी अवस्था निर्माण झाली होती. आणि ती स्पेस मधल्या काळामध्ये धनंजय मुंडेंनी काबीज केली, म्हणून धनंजय मुंडे पुढे गेले आणि पंकजा मागे राहिल्या. आता हे नेतृत्व कुठेतरी पंकजांचं कमी पडतंय. पुन्हा एकदा तो टच जो संघर्ष यात्रेच्या काळात होता तो पुन्हा एकदा त्यांना करावा लागणार. सगळ्यात महत्वाचा तो हा एक मेजर इश्यू आहेच. म्हणजे तो फक्त पंकजांचा त्यांचाच आहे असं नाही, मला तो बाकीच्या लिडरशिपचा दिसतो की ते एकदा निवडून आले ना, म्हणजे मला फडणवीसांच्या एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं आणि ते कौतुक पण वाटतं त्यांचं, की ते काय म्हणतात की मी नागपूरचाच आहे, माझं काही मुंबईत नाही बाबा. आणि हे या लिडरशिपला जो पण, म्हणजे मी बऱ्याच वेळेस आपल्याकडे येतं ना की पंकजा मुंडेंचा परळी दौरा, अरे जिथले तुम्ही आमदार आहेत, जिथले तुम्ही नेते आहात, तिथं कसं काय तुमचा दौरा, अशी बातमी यायला पाहिजे, तुम्ही तिथंच असलं पाहिजे. लक्षात आलं तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही पडलेले आहात त्यावेळेस मी असं म्हणून, म्हणजे मी मला वाटतं 95चा तो आपला विलासराव देशमुख पडलेले होते आणि त्यावेळेस मी कॉलेजला होतो, मी पाहिलंय तो माणूस लातूर सोडून काय मुंबईत थोडाच राहिला होता, तो माणूस तिथंच होता.
ते छोट्या मोठ्या लग्नांना याला त्याला सगळ्या गोष्टीला ते हजेरी अरे लावतात. मी तुला सांगतो ना की आम्ही कॉलेजच्या त्या आपलं एक वक्तृत्व मंडळ होतं, त्याच्या उद्घाटनासाठी माणसाला बोलवायचं म्हटलं तर आमच्यासमोर विलासराव देशमुखांचं नाव होतं आणि सगळे म्हणले की हा येतील ते, आणि ते माणूस अवेलेबल असणं मला, अरे काही जरी झालं तर एवढी मोठी सगळी सिच्युएशन आली, एवढा मोठा सगळा पूर वगैरे झाला असेल तर मी बघेल ना की मी परळीत असेल तर मला तिथे यायला सोपं पडेल, मी मुंबईत पर्यंत कसं काही येईल. बरं, एक छोटंसं आपण शेवटचा एक प्रश्न सगळ्यांकडून घेऊया. ह्या मेळाव्यांचं आपण यशस्वी आणि अयशस्वी असं जर गणित करायचं झालं तर 5 मेळाव्यांमध्ये सगळ्यात जास्त यशस्वी कुठला मेळावा झाला विनोद? नाही, यशस्वी अयशस्वी असं ब्लॅक अँड व्हाईट करता येणार नाही, कारण मध्ये ग्रे शेड असतेच. त्यांना जे अपेक्षित होतं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना जे अपेक्षित होतं आणि ते त्यांच्याकडनं येणं झालं का, तर तसं बहुतांश सगळ्या मेळाव्यांच्या बाबतीत म्हणशील तर तसं नाही झालं. म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना जे अपेक्षित होतं आणि जे आपण पण गृहीत धरलं होतं ते त्यांच्याकडनं बऱ्यापैकी डिलिव्हर झालं. म्हणजे आता तो एक मुद्दा वेगळा आहे की गोपीचंद पडळकर यांनी वापरलेली भाषा, त्यांनी मांडलेले मुद्दे हे किती योग्य किती अयोग्य, हा शेवटी कसा आहे तो प्रत्येकाच्या विचारसरणीचा भाग आहे की कशा पद्धतीनं विचार करतोय माणूस. पण त्यांची ती भाषा जर बघितली तर कदाचित ती पक्षाची गरज असू शकेल किंवा त्यांची राजकीय गरज असू शकेल, पण महाराष्ट्राचं एक सुसंस्कृत राजकारण म्हणून जी ओळख आहे ती हळूहळू गमवत चालली आहे की अशी वाटण्याजोगी परिस्थिती गोपीचंद पडळकरांच्या भाषणांकडे बघून येते. हा एक मुद्दा झाला. दुसरा म्हणजे जरांगे पाटलांना किंवा त्यांच्या समर्थकांना जे अपेक्षित होतं ते बऱ्यापैकी जरांगे पाटलांना जमलं असं म्हणता येईल. ते जसं सेकंड हाफमध्ये पहिल्या ह्याच्यात पण त्यांनी आरोप प्रत्यारोप आणि फडणवीस टार्गेट वगैरे हे सगळं करणं चालूच ठेवलं, पण त्यांनी आता त्याच्या पुढे निघालं पाहिजे. कदाचित ते पुढच्या काळात शेतकरी नेते म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतायत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा जर मेळावा बघितला तर त्यांनी दोघांनीही संधी वाया घालवली. एकमेकांवर टीका करण्यापलीकडे त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे दोघांनाही बरंच काही या दसरा मेळाव्यातनं आपल्या राजकारणाचा टोन सेट करता येऊ शकला असता, पण तो फारसा जमला नाही असं म्हणावं लागेल. तर नक्कीच हे विषय असे आहेत ह्याच्यावरची तासंतास चर्चा होऊ शकते. पण आमचं मत आहे सगळ्यांचंच की अशी जी गर्दी तुम्ही जमवता या निमित्तानं ना, त्या गर्दीचा वापर चांगला करा, त्यांना चांगले विचार द्या, चांगले अजेंडे द्या आणि चांगल्या गोष्टी समाजासाठी आणि राजकारणासाठी करून घेण्यासाठी प्रयत्न करा. आज या चर्चेमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.